आणि फ्रीडम म्हणजे काय असतं रे, तू मला सांग. फ्रीडम म्हणजे काय? मुलींना फ्रीडम पाहिजे बेसिकली. आता इव्हन तो मी पण कधी पुढे कोणाला डेट करीन तर माझं रिलेशनशिप बद्दल असं पर्सनली आहे की नात्यामध्ये फ्रीडम पाहिजे. जे नातं कसं पाहिजे, नात्यामध्ये आपण का जातो की आपण समोरच्याला आपण जसं व्यक्त होतो, जसं आपल्याला पाहिजे तसं आपण त्यासोबत राहू शकतो, त्याला नातं बोलतात. जर तुम्ही त्या नात्यात समोरचा व्यक्ती पण तुमच्यासोबत नात्यात आलाय आणि त्याला तुम्ही बांधून ठेवताय की हे नको करू, ते नको करू, असं नको करू, तसं नको करू, तर मग काय मतलब आहे ना त्या रिलेशनमध्ये येण्याचा. रिलेशनमध्ये कसं पाहिजे की फ्रीडम दिली पाहिजे. हे बघ, जशी तू बोललीस आता की फ्रीडम दिली की तुम्ही निघून जाणार. जर त्या व्यक्तीला समोरून निघून जायचे तो असा पण निघून जाणार, तसा पण निघून जाणार. ते तर आहे, ते त्या व्यक्तीवर डिपेंड करतं. जर तुम्ही त्या गोष्टीला फ्रीडम देताय तिला की तू हे कर, मला काय हे काय, तू तुझे डिसिजन्स तू घे, तू माझ्यावर डिपेंडेंट राहू नको, ते इंडिपेंडेंटली वर्क कर सगळ्या गोष्टी, तर मग तू तिला हे देतोय की फ्रीडम देतोय की तू तुझ्या हिशोबाने कर. आणि ते करून जरी ती व्यक्ती तुझ्यासोबत राहतीये तर ती खरी व्यक्ती. तू मला सांग आता, तू एका व्यक्तीला किती बांधून ठेवशील? अरे म्हणजे मी असं नाही म्हणत की फ्रीडम देऊ नका. तुम्ही तुमच्या पर्सनला मीन्स तुमच्या रिलेशनशिप मध्ये गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड, फ्रीडम म्हणजे काय की आता समज तुझी गर्लफ्रेंड आहे आणि तू तिला बोलतोस की तू जायचंच नाही मैत्रिणींसोबत, तू जायचंच नाही इकडे खायला, तू जायचंच नाही कपडे घाल, हे असं नका करू. द्या फ्रीडम. म्हणजे काय, तिला जर तिच्या लिमिट्स माहिती आहेत ना तर तिला द्या तुमचं फ्रीडम. तिला तिच्या लिमिट्स माहिती आहे, ती गेल्यावर ती काय करणार आहे, ती कशी कपडे घालणार आहे, तिला तिच्या सगळ्या प्रकारचं सगळं माहितीये. जाऊ द्या ना तिला, द्या मग फ्रीडम. पण मी बाकीच्या गोष्टी असं बोलायचं माहितीये का, कधी कधी काय होतं रिलेशनशिपचं झालं, मुलींनी निघून जायचं रिझन की तो मला फ्रीडम देत नाही, तो टॉक्सिक वागतोय, त्याचे थोडासे रूल्स आहेत, रेग्युलेशन. अरे पण काहीतरी असेल म्हणून तो करतोय ना. मीही मुलांना बोलेल की तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला बांधून नका ठेवू की हे नको घालू, इकडे नको जाऊ, याच्यासोबत. ठीक आहे, तुम्हाला त्या गोष्टी नाही पटत, तिला पटवून द्या की ती गोष्ट चांगली नाही. तुम्ही तिला डायरेक्ट म्हणणार नाही करूच नको, तर तिला तो टॉक्सिकच वाटणार ती गोष्ट. तू एखाद्या व्यक्तीला पटवून देशील ती गोष्ट आणि मला ती पटली तर मी एक्सेप्ट करणार की हा ह्याचं बरोबर आहे, म्हणजे हा त्याच्या जागेवर बरोबर आहे, मग तुम्ही त्या गोष्टी करा. म्हणजे बोलणं मॅटर करतं, बोलणं मॅटर करतं आणि तुम्ही समजून कसं सांगता त्याला. तुमच्या दोघांचे भांडणं झालेत, ती तुला काहीतरी समोरून बोलली आणि तू डायरेक्ट जर तिला बोलतोयस की तू असं नव्हतं वागली पाहिजे, हे नव्हतं केलं पाहिजे, ते नव्हतं केलं पाहिजे, तू माझ्यावर का रागवलीस, चुकी तुझी असताना, मग ते टॉक्सिक होतं की असं. पण जर समज तू जर प्रेमाने बोललास, वेगळ्या गोष्टी समजून घेऊन जर बोललास की समज जर असं केलं असतं तर बेटर झालं असतं, तू म्हणजे वेगळा सोल्युशन निघाला असतं, आपलं भांडण नसते झाले, हे झाले ते नसेल. आणि नातं कसं पाहिजे तुला मी सांगतो माझ्या परीने की तुमच्या दिवसभर किती भांडणं झाली, किती काय होऊन दे, मारामारे होऊन दे, पण दिवसाच्या शेवटी तुम्ही बोललं पाहिजे. आणि जेवढं तुम्ही बोलाल रिलेशनशिपमध्ये, आता समज आता मी कोणासोबत रिलेशनमध्ये, मला तिचं काय बोलणं पटत नाही, मला तिचं काय वागणं पटत नाही, ते म्हणत ठेवण्यापेक्षा मी तिला जाऊन बोलीन ना की अरे मला असं पटत नाही, हे गोष्टी आवडत नाही, मग डिस्कस करा गोष्टी. जेवढं तुम्ही डिस्कस कराल, जेवढं तुम्ही समोरच्या ओपन अप व्हा, तेवढं तुमचं रिलेशन आता टिकेल आणि तेवढं तुमचं बॉन्डिंग पण वाढेल. तुम्ही आता सध्या कसं झालंय की मला समोरच्याची कुठली गोष्ट आवडत नाही, मी मनात ठेवतो ही गोष्ट मला आवडत नाही, आणि मी एक्सपेक्ट पण करतोय की ती मला नाही आवडत तसंच वागणार. ते कसं होणार ना भाई, जोपर्यंत तू बोलणार नाही तुम्हाला समजणार कसं. जी गोष्ट तू बोललास ना मनात, मला त्याचे किस्से आठवतात. मला पर्सनली म्हणायचंय, मग मी सगळ्या मुलांसाठी बोलते आणि मुलींसाठी की तुम्ही तुमच्या मनातल्या गोष्टी सांगा. आम्ही बाबा नाही होत की मला ना ती पटली नाही गोष्ट, मी ती मनात ठेवली आणि मी तुला आज सांगतोय. तुम्ही असं करू नका. ती गोष्ट तू तुझ्या मनात ठेवली, ठीक आहे, एक्सेप्ट करते. अजून गोष्ट ठेवल्या मनात, तुझा तो झरा बसला एवढा, तू एकदा फुटला, तर माझं माइंड असं झालं एवढं तू वर्षात कधी काय बोलला ना, अचानक बोलला, मग मी तोच विषय धरणार, एवढ्या वर्षात बोलला ना, आता बोलतोस, इतक्या गोष्टी मनात ठेवला, भांडण, मिसअंडरस्टँडिंग झाली, क्लॅरिफिकेशन कुठलंच नाही, घंटा कोणाला घेणार, इगो वाढला, कॉल मेसेज नाही, क्लिअर नाही, भांडण वाढत, पॅचेवरची ब्रेकअप होणार तुमचं. तर मला असं वाटतं आज तुला माझं पटत नाही, मी हा ड्रेस घातलाय, ह्या मित्रासोबत गेलीये, असा फोटो काढलाय, त्याच दिवशी बोल. नाही पटत आहे तू तुझ्या म्हणजे मला सांगतो कोण होता की तू का घातलंस, काय ओकेजन होतं, मी एक्सप्लेन केलं, सॉर्ट झालं, बोलतोय आम्ही. ठेवलं मनात, ठेवलं. 10 दिवसांनी बोलतो, त्या दिवशी तो ड्रेस घातला आवडला नाही, तू त्या पोराचा फोटो काढला आवडला नाही, तू इकडे का गेली होती, मूवीला जाताना तुम्हाला सांगितलं. अरे ठीक आहे, बघ मला एक बोलायचंय, फ्रीडम द्याच फ्रीडम, कारण प्रत्येकाला आपली पर्सनल लाईफ आहे. आणि मला असं म्हणायचं, इंटरफिअर करू नका तुम्ही एकमेकांच्या आयुष्यात. लिमिट्स माहिती आहे, सगळ्या गोष्टी माहिती आहेत, तुम्ही पूर्ण लॉयल आहात एकमेकांना घेऊन, तर बिंदास तुमचं रिलेशनशिप. अरे आज इथून चालू झालं ना लग्नापर्यंत जाईल, पण तुम्ही दोघंही एकमेकांना खोटं बोलताय,
तुम्हाला घेणं देणं नाहीये, टॉक्सिकच वागताय, हम्म. मग तुम्हाला तुमचं रिलेशनशिप पण टॉक्सिकच Toxic वाटणार. वाटणार.